नमस्कार मित्रांनो, मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. मित्रांनो, आजच्या या प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. एक सतर्क नागरिक म्हणून आपल्या देशाला श्री बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा पालन करून आपण आपले जीवन व्यतीत केलं पाहिजे आणि हीच शिकवण देणारी ही आपली शाळा. मित्रांनो, शाळेमध्ये गावच्या शाळेमध्ये सादर करण्यात येणारा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा काही सुंदर असतो. अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत गावातील लोक या शाळेच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला हजर राहतात. अगदी बहुतेक मुलं यात कार्यक्रम सादर करतात. त्याची काहीशी झलक आपण पाहू शकता. माझ्या आनंदाचा, देशाच्या गौरवाचा, अभिमानाचा आणि उत्साहाचा दिवस, आपले न्यायाचा दिवस, आपल्या हक्काचा दिवस, आपले न्यायाचा दिवस, आपल्या हक्काचा प्रजासत्ताक दिनाचा विजय सुजय. मेरा नमस्कार, मेरा नाम काव्या. गणतंत्र दिन की आप सभी को ढेर सारी शुभकामनाएं. आन देश की शान, देश की आन, देश की शान, देश की, देश की हम संतान है. तीन रंगों से रंगा तिरंगा, तीन रंगों से रंगा तिरंगा, भारत की हम पहचान है तिरंगा. जय हिंद. मित्रांनो, ही गावची शाळा म्हणजे एक उत्सव असतो. या शाळेत व्यतीत केलेले दिवस आजही आम्हाला खूप आठवणीत आहेत. कारण हा जो मुलगा आहे त्याप्रमाणे आम्हीही त्यावेळेला भाषण करायचो, विविध कार्यक्रम असले की भाषण करायचो, गाणी गायचो. आणि ही शाळा आहे, ती शाळा आजही आपल्याला आपल्या जडणघडीत या शाळेचा खूप मोठा वाटा आहे. तुम्ही पाहू शकता, निसर्गाच्या सानिध्यात वसलेली ही शाळा आपल्याला खूप सुंदर वाटते. आपल्या जीवनात खूप काही बदल घडवून आणत असते. मित्रांनो, या शाळेत व्यतीत केलेले दिवस, व्यतीत केलेले सण या बालमनापासून आजही जसेच्या तसे आमच्या लक्षात आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सकाळी अगदी वाडीभर फिरून काढलेली दिंडी, प्रभात फेरी, त्यानंतर शाळेमध्ये झालेल्या सभा आणि त्या सभेला असलेली गावातील मंडळी, ध्वजारोहणाचा कार्यक्रम असो, इतर कार्यक्रम असो, गावातील लोकांची उपस्थिती प्रार्थनीय असते. आणि या उपस्थितीला ही जी मुलं आहेत ती मुलं आपले विविध कार्यक्रम सादर करून दाद देत असतात. अशा प्रकारे निसर्गाच्या सानिध्यात वसलेली ही शाळा आणि निसर्गाबरोबर, निसर्गाच्या सानिध्यात आणि आजूबाजूचा परिसर, या सुंदर परिसरात मध्ये कला सादर करण्याची जी मजा असते ती औरच असते. आपण जे पहिलं भाषण मुलीचं ऐकलं तेव्हा आजूबाजूच्या परिसरातील जो पक्ष्यांचा किलबिलाट असो, हा एक ओरिजिनल किलबिलाट आहे. आपण पाहू शकता, अतिशय सुंदररित्या आपली कला सादर करतायत. वक्तृत्व असो किंवा इतर कला या सुंदररित्या सादर करताना दिसत आहेत. ही मुलं दिसत आहेत आणि हे मुलांच्या दृष्टीने अतिशय मोलाची गोष्ट असते. आजच मी माझ्या वर्ग शिक्षिका सौ स्नेहलता लवकेदार यांच्याशी फोनवरती बातचीत केली होती. तेव्हा त्यांना हेच सांगत होतो की आमच्या दृष्टीने आमची जी जडणघडण झाली, सर्वांगीण विकास झाला, त्यामध्ये ही प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळा यांचा खूप मोठा वाटा होता. कारण कॉलेज जीवनात तसं काही म्हणावं, आम्ही कला क्षेत्रात काही करू शकलो नाही, पण या शाळेमध्ये आम्ही खूप काही केलं, खूप कार्यक्रम सादर केले, खूप प्रकारे
मजा मस्ती केली, खूप खेळामध्ये भाग घेतला आणि हेच हेच व्यतीत केलेले दिवस आमच्यासाठी खूप मोलाचे होते. मित्रांनो, सर्वांगीण विकास म्हणजे काय तर कला, क्रीडा आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम यात सहभाग घेतला की माणसाचं जीवन हे परिपूर्ण होत असतं आणि हे परिपूर्ण जीवन जगण्यासाठी ज्या कला आहेत यांचं फार एक मोलाचं कार्य असतं आणि या कलेचा वाटा, या सांस्कृतिक कार्यक्रमांचा वाटा असतो तो फार मोठा असतो. आपण पाहू शकता की अतिशय लेझिम घेऊन शिस्तबद्धरित्या ही मुलं आपला कार्यक्रम करत आहेत, आपली कला सादर करत आहेत आणि गावातील लोक उपस्थित राहून या कलेला दाद देत आहेत. खरंच मित्रांनो, आजच्या जीवनात कला ही माणसाच्या आयुष्यात खूप काही बदल घडवून आणत असते. कला ही माणसाच्या जीवनात रंग भरत असते आणि या सृष्टीच्या समवेत आपण पाहू शकता एका खुल्या मैदानात ही सादर केलेली कला आहे. खरंच मित्रांनो, मी अगदी अभिमानाने सांगेन प्राथमिक शाळेत जे शिक्षक आहेत, जिल्हा परिषदेच्या शाळेतील जे शिक्षक आहेत ते अगदी जीवाभावे शिक्षक हे अगदी आपल्या मुलांना जपत असतात. आपल्या मुलांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी खूप प्रयत्न करत असतात. मी मगाशीच म्हटलं होतं की आमच्या वर्ग शिक्षिका यांना मी आज फोन करून सांगितलं की त्यावेळी जी शिक्षण पद्धती होती, आम्ही छोटे असताना जी शिक्षण पद्धती होती ती खूपच अनुकूल अशी होती. कारण त्यावेळी मुलांचा सर्वांगीण विकास कसा व्हावा याकडे शिक्षकांचं लक्ष असायचं आणि आजही आपण पाहू शकता मुलांची पटसंख्या कमी असूनही मुलांना ऊर्जा देण्यासाठी हे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यासाठी या शाळांच्या मुख्याध्यापकांचं मी कौतुक करेन, अभिनंदन करेन की त्यांनी या छोट्या छोट्या मुलांवरती खूप मेहनत घेऊन त्यांच्या जीवनात आनंद आणण्यासाठी हे जे काही कार्यक्रम सादर करण्यासाठी प्रयत्न केले आहेत ते अतिशय सुंदर आहे असे प्रयत्न आहेत आणि सर्व रसिक प्रेक्षकांनी त्याला दाद दिली पाहिजे. मित्रांनो, गावखेड्यात जिल्हा परिषदेच्या शाळेत कशा प्रकारे कार्यक्रम सादर केले जातात याचा हा छोटासा नमुना आहे. या गावातील लोक त्याला कसा प्रतिसाद देतात त्याचं एक सुंदर असं हे उदाहरण आहे. मित्रांनो, गावातील मुलांनी सादर केलेले कार्यक्रम त्यांचा दर्जा काहीसा कमी असला, म्हणजे दर्जेदार असे नसले, पण त्यांनी सादर केलेली कला ही खूपच बेजोड असते. कारण आजही गावखेड्यात म्हणाव्या तशा सुविधा पोचलेल्या नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे पटसंख्ये अभावी शिक्षक खूप कमी असतात. त्यामुळे जे गुरुजी असतात, जे शिक्षक असतात त्यांच्यावरती खूप भार पडत असतो. इतर गोष्टी असो, सरकारी कामे असोत, त्याचबरोबर मुलांना विद्यादानाचं काम करावं लागतं आणि त्याचबरोबर ही सांस्कृतिक कार्यक्रम म्हणा, मुलांकडून इतर
कलात्मक जीवन घडवण्यासाठी ज्या गोष्टी करून घ्याव्या लागतात त्या आजही या प्राथमिक शाळेतील शिक्षक अगदी आपलं तन मन धन झोकून सगळं विद्यार्थ्यांसाठी खूप काही करत असतात, याचा मला अभिमान आहे. आजही मला अभिमान आहे. खास करून या शाळेतील मुख्याध्यापकांचं, माझ्या बुरंबेवाडी घोडेपई शाळेतील मुख्याध्यापकांचं मला कौतुक वाटतं की त्यांनी हे कार्यक्रम करून घेतले आहेत आणि या मुलांना त्यांच्या आयुष्यात रंग भरण्याचं एक महत्वाचं काम असं केलेलं आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून गावखेड्यात कशा प्रकारे कार्यक्रम सादर केले जातात, कशा प्रकारे प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम सादर केला जातो याचं उत्तम असं उदाहरण आहे. आणि तुम्हालाही तुमच्या लहानपणीचा कार्यक्रम आठवला असेल की सकाळची प्रभात फेरी असो, ध्वजारोहणाचा कार्यक्रम असो, घेतलेल्या सभा असो, त्यात सभेत केलेलं वाचन असो, सर्व गोष्टी अगदी माझं पण काढ. आजही आपण जगत असल्याचा भास होतो. तुम्हालाही या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे दिवस आठवतील, जुने दिवस आठवतील. परत एकदा या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. परत भेटू या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि मित्रांनो, तुम्ही तुमच्या परिवाराला, मित्रपरिवारांना हा व्हिडिओ जरूर दाखवा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना गावातील लोकांची कला सादर करण्याची जी उर्मी आहे ती दिसून येईल. परत एकदा प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. परत भेटू या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.